आज दिनांक 24 एप्रिल 2026 सर्वसाधारण सभा होती. सभामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले मी त्याच्यासाठी आपल्याला ब्रीफ करणार. विविध संस्थांच्या अनुदान देणं ते आम्ही ठरवलेलं, पण आम्हाला थोडेही संस्थांचे ॲप्लिकेशन झालेले, त्याच्यामध्ये थोडे संस्थांचे ॲप्लिकेशन पूर्ण नव्हते. आमचं असं म्हणणं आहे की बहुतेक जास्तीत जास्त लोकांना ह्याचा बेनिफिट व्हायला पाहिजे, तर आम्ही हे ठराव पुढे घेतलेला आहे. नगरपालिकेची जे शववाहिका जे उपलब्ध आहे ते आम्ही सर्व सावंतवाडीचे नागरिकांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहे. शहरच्या बाहेर गाडी गेली तर ते फक्त 20 रुपीज पर किलोमीटरवर आपण चार्ज करून देणार आहे. मी जेव्हा माझं चार्ज घेतलं तेव्हा आम्ही पहिल्यांदा आरोग्य आणि रुग्णालयावर लक्षात घेतलं आहे. आरोग्याचे सभापती सुधीरजी आणि आमचे पूर्ण नगरसेवक आणि नगरसेवकाची टीम कॉटेज हॉस्पिटलमध्ये गेलेले. आम्ही जेव्हा कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा आम्ही बघितलं की पोस्टमार्टमच्या आपला बिल्डिंग जे आहे ते दुरुस्त आहे, त्याच्या रेनोव्हेशनची गरज आहे. पोस्टमार्टमचे बाहेर बेंचेस नाही आहे. जेव्हा कधीतरी हे घटना होत आहे तर परिवारानं बसायला जागा नाही आहे. लाईट्सची कमी आहे. फ्लड लाईट्स हाय मास लाईट्स लागणार आहे. आम्ही लास्ट वीकमध्ये PWD डिपार्टमेंटसोबत रेडकरजी होते, रवी जाधवजी होते, रुपालीजी होते, त्यांच्यासोबत डॉक्टर आयवलेला इथे नगरपालिकामध्ये आम्ही बोलवलं होतं. एक मीटिंग घेतली होती आणि कॉटेज हॉस्पिटलमध्ये जे जे लागणार आहे ते आम्ही सगळं बोलून घेतलं होतं. PWD डिपार्टमेंट नाका ते फिश मार्केट गॅस पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे. इतर भागामध्ये काम चालू आहे. जे भागामध्ये काम पूर्ण झालं आहे त्याच्यामध्ये आम्ही ठराव घेतला आहे की डांबरीकरण करणार आहे आणि 15 मे आमचा टार्गेट आहे. पण आता आम्हाला लागत आहे की पाऊस लवकर येणार आहे, तर आम्ही प्रयत्न करणार आहे की लवकरात लवकर आपलं डांबरीकरण कसं होऊ शकते. आम्ही शहरामध्ये रस्ते आणि गटरचं काम सुरू केलं आहे. पाऊस आम्हाला माहिती आहे थोडा लवकर येणार आहे. आम्ही लवकरात लवकर प्री मॉन्सून मीटिंग ठेवणार आहे MSEB सोबत. जे झाडांना ट्रिमिंग करावा लागणार की आपली इलेक्ट्रिसिटी ना जाय ते आम्ही लवकरात लवकर बघणार आहे. आम्हाला माहिती आहे की पाणीचा विषय खूप गंभीर आहे. पाणी लोकांना कमी पोचत आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणी कमी असते, पण आम्ही आमच्या टेक्निकल टीमसोबत हे कसं सगळे लोकांना पाणी पोचू शकेल ते आमचे प्रयत्न सुरू आहे. जेव्हा पण शहरमध्ये काही पण डेव्हलपमेंट होणार, वॉटर पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, थोडे अडचणी असते, पण आमचे ते प्रयत्न आहे. आम्ही सत्तामध्ये 4 महिना झाले आहे किंवा आम्ही सत्तामध्ये आहे. हे पाणीचा विषय खूप वर्षापूर्वीचा आहे. मी सर्व लोकांना विनंती करते, पाणीच्या विषयामध्ये राजकारण करू नका. हे खूप गंभीर विषय आहे. ह्याच्यावर मी लोकांना आवाहन करते, आमचे नगरसेवकांना आवाहन करते की आपण साथमध्ये काम करूया. लोकांची हे परिस्थिती जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह केली पाहिजे. तर परत मी आपण सर्वांना सांगते की पाणी पुरवठ्याचे जे विषय आहे, आमच्या टीम आता आमचे 3 कर्मचारी ॲड केले गेले आहे डिपार्टमेंटमध्ये. पाणी पुरवठ्याचे टीम आमचे सभापती प्रतीकजी दिवस रात्री त्याच्यावर काम करत आहे की आपण सर्वांना ते पाणी पोचणार. जे पण टेक्निकल पॉईंट्स आहे आता प्रतीक आपल्याला ते पण सांगतील. पण लास्टमध्ये मी आपण सर्वांना ते म्हणेन की मला हे बोलून थोडं हे माझ्यासाठी खुशीची वस्तू आहे की पूर्ण मे महिन्यामध्ये मी आपण सर्वांना भेट द्यायला येणार आहे.